तक निरंजन. मित्रांनो, आज आपण नाथ संप्रदायातील महान सिद्ध योगी अलौकिक शक्तीचे स्वामी मच्छिंद्रनाथ यांच्या अद्भुत जीवनाची कथा जाणून घेणार आहोत. भस्मदान, संजीवनी, परकाया प्रवेश आणि नाथ परंपरेची स्थापना प्रत्येक क्षण रहस्यमय. मच्छिंद्रनाथ नाथ संप्रदायाचे प्रवर्तक, हा दैव तत्वज्ञानाचे ज्ञाता आणि अलौकिक सिद्धी प्राप्त केलेले महायोगी. मत्स्य म्हणजे मासा, जो पाण्यात चपळ असतो. मन आणि इंद्रियही तितकी चपळ असतात. ज्याने या मनावर आणि इंद्रियावर पूर्ण नियंत्रण मिळवले तोच मच्छिंद्र होय. मच्छिंद्रनाथांना थेट आदिनाथ शंकर आणि आदिमाया यांच्याकडून ज्ञानयोग उपदेश मिळाला असे मानले जाते. त्यानंतर त्यांनी श्री दत्तात्रयांकडून अनेक अस्त्र शस्त्र, मंत्र, तंत्रविद्या आणि योग सिद्धी शिकल्या. या शिकवणीवर नाथ परंपरेची मजबूत पायाभरणी झाली. एका स्त्रीने पुत्र प्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथांकडून मंत्रशक्तीने पवित्र केलेले भस्म घेतले, पण मैत्रिणीने सांगितलेल्यामुळे तिने ते उकिरड्यावर फेकून दिले. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ त्या उकिरड्याजवळ आले आणि म्हणाले, अलग निरंजन. तेव्हाच उकिरड्यातून आवाज आला, आदेश. त्या जागेवरून तेजोमय बालक प्रकट झाला. तोच पुढे गोरक्षनाथ झाला, नाथ परंपरेचा महान गुरु. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना अत्यंत गुप्त संजीवनी मंत्र दिला. एकदा गोरक्षनाथ मातीचा पुतळा तयार करताना मंत्र जपत होते. मंत्र सिद्ध होता म्हणून तो मातीचा पुतळा सजीव झाला. हे मच्छिंद्रनाथाच्या मंत्रतंत्र सामर्थ्याने अद्भुत उदाहरण आहे. श्री मारुतीरायाच्या आदेशाने मच्छिंद्रनाथांनी मृत त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला. याला म्हणतात परकाया प्रवेश. ते 12 वर्षे त्या राज्यात वास्तव्य केले, पण स्वतः ब्रह्मचारी असल्यामुळे कोणत्याही भोगविलासात रमले नाहीत. फक्त राजाचे कल्याण केले. नाथ संप्रदायाची स्थापना दक्षिणेतील श्रीशैल कदलीवन येथे झाली. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे मच्छिंद्रनाथाचे प्रमुख लीलास्थान मानले जातात. संप्रदायाचा विस्तार झाल्यानंतर 18 आखाडे निर्माण झाले. त्यात गिरी, पुरी, भारती आणि नाथ हे प्रमुख होते. मच्छिंद्रनाथ अद्वैत मार्गाचे समर्थक होते, ज्यांनी रेवणनाथांना दिलेला उपदेश आजही अत्यंत दिव्य मानला जातो. त्यांच्या जीवनात विद्वता, मंत्रज्ञान, योग शक्ती आणि तांत्रिक सामर्थ्य यांचं अद्भुत मिश्रण दिसतं. महाराष्ट्रात मच्छिंद्रनाथांची 3 प्रमुख स्थाने आहेत. मायंबाचे स्थान सावर गावाजवळ, मच्छिंद्रगड, शिवपिंड व त्रिकाल पूजा, वडिवा नवनाथांचे पहिले मंदिर पण मच्छिंद्रनाथांच्या नावाने प्रसिद्ध आहे. काही कथांमध्ये उल्लेख आहे की एका तांत्रिक स्त्री राज्यात अडकले होते आणि गोरक्षनाथांनी त्यांना मुक्त केले. तर काही ठिकाणी ते हिमालयात तप करणारे योगी म्हणून वर्णिले आहेत. पण कोणताही उल्लेख असो, मच्छिंद्रनाथ म्हणजे योग, तंत्र आणि अद्वैताचा महासागर. ही होती अलौकिक मच्छिंद्रनाथांची कथा. त्यांची दिव्यता आजही नाथ परंपरेत जिवंत आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अलग निरंजन. ओम नमो